नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीमधील महत्त्वाचे टॉपिक. ज्या काही आगामी TCS आणि IBPS पॅटर्नवर ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, अँटोनिम असतील, अँटोनिमला आपण म्हणूया अपोजिट वर्ड्स किंवा सिनॉनिम म्हणूया, सिनॉनिमला म्हणूया सिमिलर वर्ड्स. तर या सर्व टॉपिकवरती जे काही परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा आधार घेऊन आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे. या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांचा समावेश असणारे प्रश्न मिळणार आहेत तुम्हाला. चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला वर्ड बघा, चूज द वर्ड विच इज अपोजिट अँटोनिम इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, चूज द वर्ड, आपल्याला असा वर्ड निवडायचा आहे जो की अपोजिट आहे म्हणजे अँटोनिम आहे, इन मिनिंग टू द गिवन वर्ड, दिलेल्या शब्दांचा तो अँटोनिम आहे. वर्ड बघूया काय. वर्ड हा आपल्याकडे अडल्ट्रेशन. आता अडल्ट्रेशन म्हणजे काय, तर भेसळ करणे असा त्याचा अर्थ होतो. आता भेसळ म्हणजे काय म्हणतो की ज्या वेळेला समजा तुपामध्ये डालडा मिक्स केला जातो त्याला अडल्ट्रेशन केलं असं म्हणतो आपण त्याला. तर या अडल्ट्रेशन, भेसळ या शब्दासाठी आपल्याला अपोजिट शब्द फाइंड आउट करायचा. तर पहिलं ऑप्शन बघू. आपलं पहिलं ऑप्शन आहे बघा आपल्याकडे प्युरिफिकेशन. आता प्युरिफिकेशन म्हणजे काय, तर शुद्धीकरण करणं. दुसरं आहे आपल्याकडे कंटेमिनेशन. कंटेमिनेशन म्हणजे काय, तर दूषित करणं, प्रदूषित करणं. सी आहे पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय, तर प्रदूषण असं म्हणूया. आपल्याकडे पोल्युशनचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत. सॉईल पोल्युशन म्हणजे माती प्रदूषण असं म्हणूया, नॉईज पोल्युशन, आवाज ध्वनी प्रदूषण म्हणूया त्याला, एटसेट्रा जे काही पोल्युशनचे प्रकार असतील. आणि डी आहे ब्रायबरी. ब्रायबरी म्हणजे काय, तर लाच घेणं किंवा असं म्हणूया आपण त्याला. तर आपल्याला अडल्ट्रेशन, भेसळयुक्त या शब्दासाठी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर अडल्ट्रेशनसाठी भेसळयुक्त शब्द काय आपल्याकडे प्युरिफिकेशन म्हणजे काय, तर शुद्धीकरण करणे असं म्हणूया. बघा, आन्सर सुद्धा आहे आपलं ए, प्युरिफिकेशन. नेक्स्ट वर्ड बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. बघा, आता यामध्ये बघूया आपल्याला जो प्रश्न विचारला आहे, अ सेंटेन्स दिले, एक विधान दिलेले, त्यामध्ये एक अंडरलाईन केलेली फ्रेज आहे, एक वाक्प्रचार आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन असा एक पर्याय निवडायचा विच कॅन बी सबस्टिट्यूटेड. सबस्टिट्यूट म्हणजे काय, तर पर्यायी असणार आहे त्या फ्रेजल वर्बसाठी. सेंटेन्स वाचूया आपलं. माय बॉस आस्क्ड मी टू अकाउंट फॉर द फेलर ऑफ माय टीम इन अचिव्हिंग द ॲन्युअल सेल्स टार्गेट. बघा, आता माय बॉस आस्क्ड मी, माझ्या बॉसने मला विचारलं. आज म्हणजे काय, विचारणे. अकाउंट फॉर, अकाउंट फॉर म्हणजे कारणे दाखवा. बघूया पुढचं सेंटेन्स काय, द फेलर, फेलर म्हणजे अपयश, माय टीम म्हणजे माझे सहकारी, इन अचीव, अचीव म्हणजे एखादी गोष्ट कष्टाने मिळवणे, ॲन्युअल म्हणजे वार्षिक, सेल्स म्हणजे विक्री, टार्गेट म्हणजे आपण म्हणूया तसं जो काही टार्गेट दिलेलं असेल ते. माय बॉस आस्क्ड मी, माझ्या बॉसने मला विचारलं. अकाउंट फॉर द फेलर, कशाचं, माझ्या टीमला जे ॲन्युअल सेल टार्गेट, वार्षिक विक्रीचं जे टार्गेट होतं ते टार्गेट अचीव करण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी माझ्या टीमला अपयश का आलेलं आहे, फेलियर का आलेलं आहे, याचं माझ्या बॉसने मला एक कारण विचारलेलं आहे. तर त्याचा आपल्याला अकाउंट फॉर या शब्दाला सबस्टिट्यूट आपल्याला फाइंड आउट करायचं ऑप्शनपैकी. पहिलं बघा आपल्याकडे आहे फाईट फॉर म्हणजे लढा देणे, रॉंग होतं. दुसरं आहे बी, आन्सर फॉर. चला, बी येऊ शकतं आपला आन्सर. तरी सी सुद्धा वाचूया. सी आहे ड्रीम फॉर, स्वप्न बघणे. नाही, काहीच नाही, स्वप्नासाठी काहीच नाही. डी म्हणजे अटॅक फॉर म्हणजे हल्ला करण्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे आपल्याकडे आन्सर आहे बघा करेक्ट, आन्सर फॉर म्हणजे उत्तर देणे असं म्हणूया. काय विचारलं, कारण विचारलं. कशाचं, माय बॉस आस्क्ड मी टू अकाउंट फॉर. अकाउंट फॉरच्या आपण सबस्टिट्यूट घेऊया, अल्टरनेट घेऊया. इथं आन्सर फॉर सुद्धा येऊ शकतं. माझ्या बॉसने मला आन्सर विचारलं, कारण विचारलं, उत्तर विचारलं. कशाचं, तर माझ्या टीमला जे काही ॲन्युअल सेल्स टार्गेट, वार्षिक जे टार्गेट होतं ते टार्गेट मिळवण्यासाठी माझी टीम का अपयशी झाली हे माझ्या बॉसने मला विचारलं. चला, आपला आन्सर येतं बी, आन्सर फॉर. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स स्लॅश सेंटेन्स. बघा, आपल्याला दिला 4 पर्याय दिलेले. चूज द वन एक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे जो की सबस्टिट्यूट असणार आहे. सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी असणार आहे दिलेल्या शब्दाशी किंवा सेंटेन्सशी, वाक्याशी. सेंटेन्स वाचूया. द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज, कल्चर्स अँड देअर डेव्हलपमेंट. बघा, द स्टडी, स्टडी म्हणजे अभ्यास म्हणूया. ह्युमन सोसायटी, ह्युमन म्हणजे मानव म्हणूया, सोसायटी म्हणजे समाज, मानवी समाज, कल्चर म्हणजे संस्कृती, अँड देअर डेव्हलपमेंट, देअर म्हणजे त्यांच्या, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी, असा अभ्यास करणारं जे शास्त्र असं जे मानवी समाजाचा, ह्युमन सोसायटीचा, मानवी कल्चरचा, मानवी संस्कृतीचा आणि त्यांच्या डेव्हलपमेंटचा, त्यांच्या विकासाचा अभ्यास करते, त्या शास्त्राला काय म्हणतात. तर त्या शास्त्राला काय म्हणतात आपल्याला फाइंड आउट करायचं. ऑप्शन बघूया आपल्याकडे. पहिला आहे ए,
अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र असं म्हणूया, मानव जातीचा अभ्यास करणारं शास्त्र. पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला आन्सर सापडला बघा. तरी सुद्धा दुसरं आपण बघूया काय होतं. कॅलिग्राफी. आता कॅलिग्राफी म्हणजे काय, तर कॅलिग्राफीचा अर्थ होतो बघा, आपण जी रायटिंगची स्किल असते, हस्तकलाशास्त्र वगैरे म्हणतो, त्याला कॅलिग्राफी असं म्हणतात. सी आहे कोरिओग्राफी. आता कोरिओग्राफर हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, डान्सिंग क्षेत्राशी संबंधित असणारा वर्ड आहे, त्यामुळे याचा काही संबंध येतो का, नाही. म्हणजे सी सुद्धा आन्सर रॉंग झालेलं आपलं. डी बघूया, फिजिओथेरपी म्हणजे शरीराशी जे थेरपिस्ट असतात त्याला फिजिओथेरपी असं म्हणतात. म्हणजे आपल्याला करेक्ट आन्सर ए मध्ये सापडलेलं आहे, अँथ्रोपॉलॉजी. मानव वंशशास्त्र किंवा मानव जातीचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला काय म्हणतात, तर अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात. बघा आन्सर लिहिलं आपण ए, अँथ्रोपॉलॉजी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. बघा अधोरेखित केलेला एक शब्द दिलेला आहे. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर / सिनोनिम इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. अधोरेखित केलेल्या अंडरलाइन केलेल्या शब्दाला आपल्याला सुसंगत असणारा सिमिलर समानार्थी शब्द सिनोनिम आपल्याला फाइंड आउट करायचा. सेंटेन्स वाचूया. द गेम वॉज अबंडन्ड ॲट हाफ टाइम बिकॉज ऑफ द पुअर वेदर कंडिशन. बघा द गेम म्हणजे खेळ म्हणूया. अबंडन्ड म्हणजे काय, तर एखादी गोष्टीचं सोडणे, एखाद्या गोष्टीचा त्याग करणे त्याचा अर्थ होतो. ओके. द गेम वॉज अबंडन्ड ॲट हाफ टाइम. बघा अर्ध्या वेळेमध्येच, म्हणजे जो गेम पूर्णपणे चालणार होता तो अर्ध्या वेळेमध्येच तो काय केला होता, त्या गेमचा अबंडन करण्यात आला होता, सोडून देण्यात आला होता, त्याचा त्याग करण्यात आला किंवा संपवण्यात आला होता. बिकॉज, कारण की ऑफ द पुअर वेदर कंडिशन. वेदरचा अर्थ होतो हवामान, कंडिशन म्हणजे परिस्थिती. वाईट हवामान परिस्थितीमुळे तो जो गेम होता तो मध्येच स्थगित करण्यात आलेला होता, अबंडन करण्यात आलेला होता. त्या अबंडन या शब्दाला आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ऑप्शन बघूया आपण. पहिलं ए आहे डिसकंटिन्यू. बघा कंटिन्यू करणे म्हणजे चालू ठेवणे, डिसकंटिन्यू म्हणजे मध्येच बंद करणे. चला पहिलाच ऑप्शन सापडला आपल्याला, डिसकंटिन्यू हा करेक्ट आन्सर सापडलाय. तरी दुसरा वाचूया. कंटिन्यू चालू ठेवणे. सी आहे इनिशिएटेड. इनिशिएट म्हणजे काय, तर सुरुवात करणे असं म्हणूया. काही उपक्रम आपल्याला चालू करायचा असेल तर त्याला आपण इनिशिएटिव्ह असं म्हणतात. दिस इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह, खूपच चांगला उपक्रम आहे. डी आहे प्लेड म्हणजे काय, तर खेळणे. आता आन्सर हे तिन्ही पण रॉंग येतात आपल्याला, बी सी डी. त्यामुळे करेक्ट आन्सर सापडलेला आपल्याला ए, डिसकंटिन्यूड. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. बघा एक सेंटेन्स दिलंय, त्याच्यामध्ये आपल्याला अंडरलाइन अधोरेखित केलेले इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेले आहे. त्याच्यामध्ये व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन अ स्लीप ॲट द स्विच इन द सेंटेन्स गिवन बिलो. बघा इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे अ स्लीप ॲट द स्विच. प्रश्न वाचूया आपण काय. द सिक्युरिटी गार्ड फेल अस्लीप ॲट द स्विच अँड रॉबर ब्रोक इन. बघा द सिक्युरिटी गार्ड म्हणजे कोणतं, सुरक्षा रक्षक. फेल म्हणजे आपण पडणे असं म्हणूया. अस्लीप म्हणजे गार्ड झोपणे. आता यावरून काहीतरी आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करूया. बघा सिक्युरिटी गार्ड जो सुरक्षा रक्षक होता तो अस्लीप, गार्ड झोपेत पडला. अँड रॉबर ब्रोक इन. रॉबर म्हणजे चोरटे, ब्रोक इन म्हणजे चोरी करणे, आणि चोरांनी चोरी केली. आता यावरून आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया. चला पहिला ऑप्शन वाचूया. फेल्ड टू डू वन्स ड्युटी ॲट द प्रॉपर टाइम. बघा फेल अपयशी ठरणं, टू द वन्स ड्युटी म्हणजे कर्तव्य, स्वतःचं कर्तव्य बजावण्यामध्ये फेल ठरणं, अपयशी ठरणं. ॲट द प्रॉपर टाइम म्हणजे ज्या योग्य वेळेला सिक्युरिटी गार्डने त्याचं कर्तव्य बजावायचं होतं तो कर्तव्य बजावण्यासाठी तो फेल ठरला, अपयशी ठरला. पहिलं ऑप्शन येऊ शकतं बघा आपलं ए. तरी सुद्धा बी ऑप्शन वाचूया आपण. डिस्चार्ज वन्स ड्युटीज विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी. बघा वन्स ड्युटी स्वतःचं एखाद्याचं कर्तव्य, अटमोस्ट सिन्सिअरिटी, अटमोस्ट म्हणजे पूर्णपणे, सिन्सिअरिटी म्हणजे प्रामाणिकपणाने, त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणाने बजावणं, डिस्चार्ज करणे असं म्हणूया आपण, त्याला काढून टाक, त्याचं काहीच नाही. सी वाचूया. वॉन्टेड टू स्लीप ऑन अ कम्फर्टेबल बेड. बघा म्हणजे झोपण्याची इच्छा होणे, कशावरती, तर कम्फर्टेबल बेड, आरामदायक सोफ्यावरती किंवा बेडवरती असं म्हणूया. डी आहे नन ऑफ द अबो. आन्सर आपल्याला पहिल्याच दिवसामध्ये सापडला बघा. फेल्ड टू डू वन्स ड्युटी ॲट द प्रॉपर टाइम म्हणजे योग्य वेळेला करायच्या कामामध्ये आपलं जे काम आहे ते काम करण्यामध्ये अपयशी ठरणं, त्यासाठी अ स्लीप ॲट द स्विच ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन वापरण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा अ सेंटेन्स दिलेला आहे, विथ अँड अंडरलाइन वर्ड अधोरेखित केलेला एक शब्द दिलेला आहे. फाइंड द वर्ड आपल्याला असा शब्द फाइंड आउट करायचा आहे.
विच इज अपोजिट इन मिनिंग, जो की त्याचा अर्थाने काय असणार आहे, अपोजिट असणार आहे, फाइंड आउट करायचं आहे. अंडरलाईन द वर्ड, अधोरेखित केलेल्या शब्दाशी आपल्याला अंडरलाईन, अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्या शब्दाशी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा, विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. सेंटेन्स वाचूया काय दिलंय. शिवा वॉज डीपली वोंडेड बाय द ट्रेचरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्स अँड ओल्ड फ्रेंड. बघा, शिवा वॉज डीपली वोंडेड, डीपली म्हणजे खोलवर असं म्हणूया, वोंड म्हणजे काय तर जखमा, बाय द ट्रेचरी, ट्रेचरी म्हणजे विश्वासघातकपणा, ऑफ हिज क्लोज रिलेटिव्ह, क्लोज रिलेटिव्ह म्हणजे काय तर जवळचे नातलग, अँड ओल्ड फ्रेंड्स त्याच्या जवळचे नातलग, आणि त्याच्या ओल्ड फ्रेंड म्हणजे जुन्या मित्रांनी केलेल्या ट्रेचरी, विश्वासघाताच्या ज्या जखमा होत्या त्याच्या मनावरती खूप खोलवर भिनलेल्या होत्या, असं त्याला आपण सेंटेन्सचा अर्थ घेऊया. चला, ट्रेचरी म्हणजे काय तर विश्वासघातक असं म्हणूया. तर याला आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचं. चला, ए आहे लॉयल्टी. लॉयल्टी म्हणजे इमानदारपणा. लॉयल हा वर्ड ऐकला असेल तुम्ही. ही इज अ लॉयल पर्सन, किंवा डॉग इज अ लॉयल ॲनिमल असं म्हणूया, इमानदार. तर लॉयल इमानदार होऊ शकतो आपला विरुद्धार्थी शब्द. बी वाचूया आपण, बिट्रेल. बिट्रेल म्हणजे काय तर विश्वासघात करणे. या ट्रेचरी या शब्दाशी बिट्रेल हा काय येणार, सिमिलर वर्ड येणार. डिसलॉयल्टी, बघा लॉयल म्हणजे इमानदार, तर डिसलॉयल म्हणजे काय, बेईमान. तर हा सुद्धा याच्यासाठी ट्रेचरीसाठी सिनोनिम, समानार्थी होऊ शकतो. डी ऑप्शन आहे डुप्लिसिटी. डुप्लिसिटी म्हणजे दुतोंडीपणा, म्हणजे एकीकडे एक बोलणं आणि दुसरीकडे दुसरंच काहीतरी वाक्य सांगणं, त्याला दुतोंडीपणा, डुप्लिसिटी पीपल असं म्हणतो. तर आपल्याला ट्रेचरी या वर्डासाठी आपल्याला अँटोनिम सापडायचा आहे. बेईमान या शब्दाशी आपल्याला विरुद्धार्थी शब्द, जो की करेक्ट आहे लॉयल्टी म्हणजे इमानदारपणा. तर आन्सर येतं बघा ए ऑप्शन, लॉयल्टी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिले, त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेली फ्रेज दिलेली आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी क्लोज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. आपल्याला बघा चूज द वन असं शोधायचं आहे, जो की सबस्टिट्यूट असणार आहे कशाला, फ्रेजल वर्बशी. प्रश्न वाचूया. द क्रिमिनल्स गॉट अवे आफ्टर किलिंग 3 men. बघा, द क्रिमिनल, क्रिमिनल म्हणजे कोण, तर आरोपी. गॉट अवे आफ्टर किलिंग 3 men. बघा, आफ्टर म्हणजे नंतर, किल म्हणजे मारणे. 3 माणसांना, 3 men, 3 माणसांना मारल्यानंतर आरोपी काय झाले, गॉट अवे. आता गॉट अवेचा सरळ यावरून कळतं की गॉट अवे म्हणजे काय तर पळून गेले, निसटून गेले. ऑप्शन वाचूया काय दिलेत. ए आहे रिपेंट. रिपेंट म्हणजे काय तर पश्चाताप वाटणे, एखादी काही गोष्ट केलेली आपण तर पश्चाताप वाटणे, रिपेंट. दुसरे, आता क्रिमिनल पळून गेले आणि पश्चाताप काहीच नाही. बी आहे बघूया रिग्रेट. रिग्रेट म्हणजे काय, खेद वाटणे, दुःख वाटणं. सी आहे एस्केप. चला, एस्केपचा अर्थ काय होतो, पळून जाणे, निसटून जाणे. द क्रिमिनल्स, आता गॉट अवेला आपल्याला रिमूव्ह करूया आणि येथे पुट करूया आपण एस्केप. बघा, द क्रिमिनल एस्केप्ड आफ्टर किलिंग 3 men. जे क्रिमिनल होते, आरोपी एस्केप झाले 3 लोकांना मारून, म्हणजे 3 लोकांना मारून जे क्रिमिनल आरोपी काय झाले, निसटून गेले. करेक्ट आन्सर सापडले सी, एस्केप. डीचं तरी पण अर्थ काय होतं बघूया. इम्प्रिजन म्हणजे काय, तुरुंगात मध्ये एखाद्याला डांबून ठेवण्यात येतं एखाद्या गुन्ह्यासाठी, त्याला इम्प्रिजन केलं असं म्हणतो. तर हा डीचा अर्थ होतो. आपल्याला करेक्ट आन्सर सापडलेला आहे, जो की आहे एस्केप, सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 8. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. खाली दिलेल्या प्रोवर्बचा आपल्याला काय करायचं, एक मिनिंग शोधायचा आहे. बघूया. एम्प्टी व्हेसल्स मेक द मोस्ट नॉईज साऊंड. बघा, एम्प्टी व्हेसल, एम्प्टी म्हणजे रिकामे, व्हेसल म्हणजे भांडे, मोस्ट नॉईज अब्लिक साऊंड. बघा, जे रिकामे भांडं असतं ते खूप आवाज करतं, असं त्याचं सरळ सामान्य अर्थ म्हणून या वाक्याच्या शब्दावरून आपण काढलेला. मराठीमध्ये त्या प्रोवर्बला मन असं म्हणतात. तर त्याचा अर्थ होतो बघा, उकळत्या पाण्याला खळखळाट फार, असं काहीतरी म्हणतात. म्हणजे ज्या माणसाकडे थोडंसंच आहे परंतु ते खूप काही मोठं आपल्याजवळ आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं बघूया आपण काय होतं. बघा, पीपल हू हॅव अ लॉट ऑफ वेल्थ डू नॉट बोस्ट ऑफ ऑल. बघा, पीपल हू हॅव लॉट ऑफ वेल्थ, ज्या लोकांकडे खूप सारी संपत्ती आहे, डू नॉट बोस्ट ॲट ऑल, आणि ते त्या संपत्तीचा बोस्ट, बोस्ट म्हणजे काय तर बढाई मारणे. ज्या लोकांकडे खूप संपत्ती आहे ते त्या संपत्तीचा काय बोस्ट करत नाहीत, बढाई मारत नाही. बी बघा, त्याच्यामध्ये पीपल हू टॉक अ लॉट अँड फ्रिक्वेंटली एक्सप्रेस देअर ओपिनियन्स आर ऑफन स्टुपिड. चला, आन्सर सापडलाय. बघा, आन्सर पण लिहिलं आपण. पीपल हू टॉक अ लॉट, असे लोक जे खूप बोलतात, अँड फ्रिक्वेंटली एक्सप्रेस देअर ओपिनियन. ओपिनियन म्हणजे काय, मत. फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. आर ऑफन स्टुपिड, ऑफन म्हणजे अनेकदा, स्टुपिड म्हणजे मूर्ख. बघा, पीपल हू टॉक लॉट, असे लोक जे काय करतात, पीपल हू टॉक लॉट, असे लोक जे खूप बोलतात आणि फ्रिक्वेंटली एक्सप्रेस देअर ओपिनियन आर ऑफन स्टुपिड, आणि वारंवार ते त्यांचं मत सांगण्याचा प्रयत्न करतात, ते मूर्ख असतात. चला, म्हणजेच काय, एखाद्या माणसाकडे थोडंसं आहे परंतु तो त्याचा बडेजावा करण्यासाठी त्या गोष्टीला
खूप मोठी करून सांगतो असा त्याचा अर्थ होतो. चला सापडला आपल्याला. एम्प्टी व्हेसल मेक मोस्ट नॉईस अँड साऊंडचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? उकळत्या पाण्याला खळखळाट फार. चला सी तरी वाचूया आपण. द व्हेसल मेड ऑफ लाईट मेटल शुड ऑलवेज बी प्रिफर्ड. बघा द व्हेसल जे भांडे असतात लाईट मेटलचे वापरले असतात, आपण तेच प्रिफर केले पाहिजे, निवडले पाहिजे, काहीच त्याचा मिनिंग लागत नाही. पुढचं, वेन द व्हेसल आर केप्ट साईड बाय साईड दे मेक अ लॉट ऑफ नॉईस. बघा व्हेसल भांडे ज्या वेळेला साईड बाय साईड म्हणजे जवळजवळ ठेवले जातात त्यावेळेला ते नॉईस करतात, आवाज करतात, म्हणजे भांड्याला भांडं चिटकलं की आवाज होतो. याचा तर काहीच संबंध नाही, म्हणजे आपल्याला आन्सर बी सापडलाय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. डायरेक्शन. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. खाली दिलेल्या phrasal verb ला आपल्याला substitute find out करायचं. बघा, teenagers generally hang around fast food restaurant. बघा टीनेजर म्हणजे काय, तर ज्या आता टीन दिलाय यावरून अर्थ बघा. टीनेजर, टीनचा असं म्हणूया आपण 13 ते 19 म्हणजे 13 ते 19 वयाचा जो कालखंड असतो त्या जे वयाचे मुलं असतात त्यांना टीनेजर असं म्हणतात, किशोरवयीन म्हणूया. टीनेजर्स जनरली सामान्यतः हँग अराउंड फास्ट फूड रेस्टॉरंट. बघा जे टीनेजर असतात 13 ते 19 वर्षाचे मुलं, म्हणजे आपण मोस्टली म्हणूया की ते शाळेत जाणारे मुलं असतील किंवा 11वी 12वीला असणारे मुलं असं म्हणूया. तर ते नेहमी जे फास्ट फूड जे रेस्टॉरंट असतात म्हणजे पटकन मिळणारे जे फास्ट फूड असतात, वडापाव असेल एटसेट्रा असेल, समोसा एक्सेट्रा, त्यांच्या भोवती ते हँग अराउंड असतात. आता हँग अराउंड म्हणजे जमलेले असतात किंवा वाट पाहत असलेले असतात की त्यांचं फूड केव्हा येतं. यावरून आपण ऑप्शन बघूया. ए आहे अवॉइड इटिंग इट. बघा आता त्यांना जर अवॉइड म्हणजे टाळणे, इटिंग म्हणजे जेवण, आता त्यांना फास्ट फूड रेस्टॉरंट समोर जायचं म्हणजे खायचंच नाही, त्यांना खाणं अवॉइड करायचं, टाळायचं, तर फास्ट फूड समोर जातील का ते? नाही, म्हणजे हा ऑप्शन रॉंग झालाय. नेवर व्हिजिट, हे सुद्धा कधी ते भेट देणार नाही, हे सुद्धा रॉंग झालं. अवॉइड गोईंग, जायचं टाळतील, हे सुद्धा रॉंग झालं. बघा जाणं टाळतील. डी आहे वेट अराउंड म्हणजे वाट पाहत बसतील. बघा अर्थ काय झाला? वेट अराउंड. टीनेजर जनरली हँग अराउंडला गायब करूया, वेट अराउंडला पुटअप करूया. टीनेजर्स जनरली वेट अराउंड फास्ट फूड रेस्टॉरंट. ते किशोरवयीन मुलं असतात ते फास्ट फूड रेस्टॉरंटपाशी नेहमी वाट बघत बसतात की त्यांचं फास्ट फूड केव्हा येईल. आन्सर आहे डी. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 10. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा बिगिन या शब्दाशी असणारा मोस्ट सिमिलर समानार्थी शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा. बिगिन म्हणजे काय, तर सुरुवात करणे. चला आता सिमिलर वर्ड बघूया. ए आहे ऑप्शन कमेन्स. कमेन्स म्हणजे सुरुवात करणे, प्रारंभ करणे. ए मध्ये सापडला आपला, तरी बी ऑप्शन वाचूया. सीज म्हणजे थांबवणे, एखादा करार थांबवण्यात येतो किंवा एखादी लढाई थांबवण्यात येते, त्यासाठी सीज हा शब्द वापरतात. पॅक्ट, सीज असं. सी आहे ऑप्शन कन्क्लूड. कन्क्लूड म्हणजे काय, तर निष्कर्ष करणे. काहीतरी डिसिजन घेतलंय आणि त्या डिसिजनचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा, शेवट काढायचा, समारोप करायचा, तर त्यासाठी कन्क्लूड हा वर्ड वापरतात. आणि डी ऑप्शन आहे टर्मिनेट. टर्मिनेट म्हणजे काय, तर शेवट करणे. एखादा व्यक्ती असेल त्याला कामावून काढायचं असेल तर त्यासाठी टर्मिनेशन हा शब्द वापरतात. म्हणजे आपल्याला बिगिन यासाठी प्रॉपर वर्ड काय, सुरुवात करण्यासाठी कमेन्स. म्हणजे आपला आन्सर झालाय बघा कमेन्स, सुरुवात करणे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. डायरेक्शन. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined word from the given option. बघा opposite word आपल्याला फाइंड आउट करायचा. सेंटेन्स दिले बघा. The government claims to be doing all it can to eradicate corruption. बघा गव्हर्नमेंट्स क्लेम, गव्हर्नमेंटनी क्लेम केलं म्हणजे दावा केला. डुईंग ऑल इट कॅन टू इरॅडिकेट करप्शन. करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. इरॅडिकेट म्हणजे काय, समूळ नाश करणे, नष्ट करणे, म्हणजे मुळासकट उपटून फेकून देणे, यासाठी इरॅडिकेट हा शब्द वापरतात. गव्हर्नमेंटने दावा केला, क्लेम केला की आमचं सरकार काय करणार आहे, भ्रष्टाचाराला मुळासकट उपटून फेकणार आहे असं. तर आता इरॅडिकेटचा आपल्याला अपोजिट म्हणजे अर्थ शोधायचा. ए आहे ऑप्शन बघा प्रिझर्व. प्रिझर्व म्हणजे जतन करून ठेवणे, टिकून ठेवणे. सरकारला टिकून ठेवायचं की करप्शन त्यांच्या याच्यामध्ये राहिलं पाहिजे, सरकारमध्ये होऊ शकतं. आता बघा ए ऑप्शन करेक्ट येऊ शकतो आपला. बी बघूया इलिमिनेट म्हणजे काढून टाकणे, हा सिनॉनिम होतो इरॅडिकेटला बघा, काढून टाकणे. सी आहे रिमूव्ह, आपण म्हणतो ना रिमूव्ह करा किंवा जो रिमूव्ह युअर शूज हेअर, तुझे ते बूट काढून टाका, किंवा रिमूव्ह दिस फाईल, ती फाईलला आपण काढून टाका. डिस्कार्ड बघा, डिस्कार्ड म्हणजे सुद्धा काढून टाकणे. डिस्कार्ड दिस पॉईंट फ्रॉम युअर आपण कम्युनिकेशन, तुमच्या संवादातून हा मुद्दा काढून काढावा किंवा कन्व्हर्सेशनमधून असं तुमचा मुद्दा काढून टाकावा, डिस्कार्ड काढावा, यासाठी हा शब्द वापरतात. आता इरॅडिकेट म्हणजे समूळ नाश करणे, जतन करून ठेवण्यासाठी काय, तर प्रिझर्व. आपल्याला आन्सर सापडला बघा ऑप्शन नंबर ए प्रिझर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अमालगमेट हा नावाचा वर्ड दिला आपल्याला, याचा आपल्याला अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द सापडायचा.
अमालगमेट म्हणजे काय तर वेगळे अमालगमेटचा अर्थ काय होतो बघा. हां बघूया. अमालगमेटचा अर्थ होतो का एकत्र करणे, एकत्र करण्यासाठी अमालगमेट वापरतात. आता ए ऑप्शन दिला आपल्याला सेपरेट. बघा सेपरेट म्हणजे वेगळे करणे आणि अमालगेट म्हणजे काय तर एकत्र करणे, म्हणजे अपोजिट वर्ड येथे सापडला ऑप्शन नंबर ए सेपरेट. बी वाचूया कंबाईन म्हणजे एकत्र करणे. सी जॉईन म्हणजे एकत्र करणे. अटॅच म्हणजे जोडणे. जर अमालगमेटसाठी तुम्हाला जर सिनॉनिम सिमिलर वर्ड विचारले असते तर तिन्ही सुद्धा ऑप्शन हे आले असते, कंबाईन जॉईन अटॅच. परंतु आपल्याला अपोजिट अँटोनिम विचारलाय, म्हणजेच अमालगमेटचा अँटोनिम काय झाला सेपरेट वेगळं करणे. अमालगमेट म्हणजे एकत्र करणे, सेपरेट म्हणजे वेगळं करणं. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर सिनोनिम इन मीनिंग टू द गिवन वर्ड. रेझोलेट. आता रेझोलेट या शब्दाचा आपल्याला सिमिलर सिनोनिम शोधायचा, समानार्थी शब्द शोधायचा. आता रेझोलेटचा अर्थ काय होतो, दृढ निश्चय करणे, पक्का निश्चय करणे होतो. ए बघूया, एचं काय आपल्याकडे डिटरमाइन दिलेलं आहे. आता डिटरमाइन म्हणजे ठरवलेलं असणं, पक्का निश्चय केलेलं असणं. बी आहे इनडिसिसिव्ह म्हणजे अनिर्णायक, निर्णायक न घेण्याची जी परिस्थिती असते त्याला इनडिसिसिव्ह म्हणतात. सी म्हणजे हेजिटंट म्हणजे चालढकल करणे कामाला एखाद्या. नर्वस म्हणजे नैराश्य असणं असं म्हणूया आपण. आपल्याला रेझोलेटचा अर्थ फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे दृढ निश्चय असणे. समानार्थी शब्द मग डिटरमाइंड हा अर्थ काय झाला आपल्याला सिनोनिम सापडला. आन्सर एक करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. What is the meaning of the idiomatic expression dig your own grave in the sentence given below? बघा dig your own grave हे आपल्याला idiomatic expression दिला, त्याचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा आहे. बघा सेंटेन्स दिला, शी डग हर ओन ग्रेव्ह फेन शी मेड फन ऑफ द बॉस. बघा शी डग, डग म्हणजे काय तर खणणे, ग्रेव्ह म्हणजे कबर, तिने स्वतःचीच कबर खोदली. फेन जेव्हा शी मेड फन ऑफ द बॉस, जेव्हा तिने तिच्या बॉसची फन केली, फन म्हणजे काय थट्टा मस्करी केली, तेव्हाच तिने स्वतःची कबर खोदली. तर डग हर ओन ग्रेव्ह या आपल्याला इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. पहिलं बघा टू बी रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ओन डाऊनफॉल ऑर रुईन. बघा टू बी रिस्पॉन्सिबल जबाबदार असणे, रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार असणे, वन्स ओन स्वतःच्या डाऊनफॉल ऑर रुईन. बघा डाऊनफॉल म्हणजे ऱ्हासाबद्दल, रुईन म्हणजे नाश होणे, स्वतःच्या नाशाबद्दल स्वतः जबाबदार असणे. अर्थ होऊ शकतो यावरून बघा, कारण तिने काय केली होती, तिच्या बॉसची थट्टा मस्करी केली होती, फन केलं होतं, मॉकरी केली होती. तर त्यामुळे हा ऑप्शन आपला येऊ शकतो. दुसरं बघूया बी, टू बिकम परमनंट कंपेनियन ऑफ समबडी. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी, बिकम म्हणजे होणे, कंपेनियन म्हणजे सहकारी किंवा सोबती, आणि समबडी म्हणजे कोणाच तरी, कोणाचा तरी कायमस्वरूपी सोबती बनणे याला म्हणतात का डग हर ओन ग्रेव्ह. नाही, हा रॉंग झाला ऑप्शन. सी बघूया, टू डू अ लॉट ऑफ फिजिकल वर्क. फिजिकल वर्क म्हणजे शारीरिक मेहनतीचं खूप काम करणं. सी सुद्धा रॉंग झालाय, म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपला बघा ए. डगर ओन ग्रेव्हचा अर्थ काय होतं, स्वतःचीच कबर खोडणं याचा अर्थ होतो टू बी रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ओन डाऊनफॉल ऑर रुईन. स्वतःच्या रासासाठी, स्वतःच्या नुकसानीसाठी स्वतःच रिस्पॉन्सिबल असणं, जबाबदार असणं. आन्सर आहे क्वेश्चन आन्सर क्रमांक ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. मनीचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. ब्लेसिंग इन अ डिस्गाईज. बघा डिस्गाईज म्हणजे काय तर बहिरूपी असं म्हणूया, वेश बदलणे, यासाठी डिस्गाईज हा वर्ड वापरतात. ब्लेस म्हणजे काय आशीर्वाद देणं असं म्हणूया, म्हणजे बहुरूप घेऊन बहिरूपी एखाद्या व्यक्तीने चांगल्या प्रमाणात आशीर्वाद देणे याचा प्रोवर्बचा अर्थ होता. ए ऑप्शन वाचूया, इव्हिल पीपल ड्रेस्ड इन टॉर्न क्लोथेस. बघा इव्हिल पीपल, वाईट इव्हिल म्हणजे दुष्ट, दुष्ट लोक काय असतात, ड्रेस्ड इन टॉर्न क्लोथ्स. टॉर्न म्हणजे आपण म्हणूया तुटके मोटके कपड्यांमध्ये वाईट लोक असतात, नाही. दुसरं बघूया, अ लॉट ऑफ गुड डीड्स दॅट पे यू इन द लॉंग रन. बघा लॉट ऑफ गुड डीड्स म्हणजे जे चांगलं काम आहे, दॅट पे यू इन द लॉंग रन, आणि दीर्घकाळासाठी ते तुम्हाला मिळतं असं त्याचा अर्थ होतो. सी बघूया, समथिंग दॅट ॲट फर्स्ट सीम्स बॅड. समथिंग म्हणजे काहीतरी, सीम म्हणजे दिसणे किंवा वाटणे, काहीतरी असं सुरुवातीला ते काय असतं, फर्स्ट सीम्स बॅड, सुरुवातीला ते वाईट दिसतं, बट लेटर टर्न्स आउट टू बी युजलेस, नंतर ते युजलेस निरुपयोगी आहे असं दिसतं. डी बघूया, समथिंग दॅट ॲट फर्स्ट सीम्स बॅड, असं काहीतरी जे सुरुवातीला बॅड दिसतं, बट लेटर टर्न्स आउट टू बी युजफुल, सुरुवातीला बॅड दिसतं बघा, नंतर ते युजफुल म्हणजे उपयोगी आहे असं दिसतं. तर मग याचा अर्थ काय होतं, आशीर्वाद. बघा डिस्गाईज बहुरूपी घेऊन ज्यावेळेला आशीर्वाद दिला जातो त्यासाठी करेक्ट वर्ड येतो डी, म्हणजे सुरुवातीला वाईट दिसतं परंतु नंतर त्याचा खरा उपयोग किंवा खरंच ते आपल्याला युजफुल आहे असं त्याचं कळतं. म्हणजे आन्सर झालंय ब्लेसिंग इन डिस्गाईजचा ऑप्शन करेक्ट आहे डी. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb.
प्रश्न दिलाय बघा आपल्याकडे, मायकेल शुमाकर एज्ड आउट ऑल द पार्टिसिपंट्स ॲट अ ग्रँड प्रिक्स. बघा, पार्टिसिपंट्स म्हणजे सहभागी, ग्रँड प्रिक्स म्हणजे जी कारची जी रेस असते, तर त्या रेसची स्पर्धेचं नाव आहे ग्रँड प्रिक्स. बघा, मायकेल शुमाकर खेळाडूचं नाव आहे. मायकेल शुमाकर एज्ड आउट ऑल द पार्टिसिपंट. मायकेल शुमाकरने ज्या ग्रँड प्रिक्स स्पर्धेमध्ये जे पार्टिसिपंट होते, सहभागी झालेले होते, त्या सर्वांना एज्ड आउट केलं. म्हणजे काय, तर हरवलं. हरवण्यासाठी आपल्याकडे अर्थ फाइंड आउट करायचा आहे. मेट म्हणजे भेटणे. दुसरा आहे डिफीट. डिफीट म्हणजे हरवणे. सी आहे डॉमिनेटेड. डॉमिनेट म्हणजे नामनिर्देशित करणे. आणि डी आहे कॉल्ड म्हणजे बोलवणे. आपल्याला एज राऊलचा अर्थ होता हरवणे, म्हणजे डिफीट हा आपला करेक्ट आन्सर झालेला आहे, बी. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. वन ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा, आता वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न आहे, बघूया. अ शॉर्ट अम्युझिंग और इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट अ रियल इन्सिडंट और पर्सन. बघा, शॉर्ट एक छोटासा अम्युझिंग, आश्चर्यकारक किंवा इंटरेस्टिंग मनोरंजनात्मक कथा, अबाउट म्हणजे बद्दल, रियल इन्सिडंट म्हणजे घटना, प्रसंग किंवा पर्सन, एखाद्या खऱ्या व्यक्तीबद्दल किंवा खऱ्या घटनेबद्दल जी आश्चर्यकारक किंवा मनोरंजनात्मक गोष्ट सांगितली जाते त्याला काय म्हणतात, असं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. पहिला आहे ऑप्शन आपल्याकडे ए, अनिकडौट म्हणजे दंतकथा. बी आहे पॅन्शिया. पॅन्शिया म्हणजे काय, तर रामबाण उपाय. एखाद्या रोगावरचा आपण म्हणतो ना रामबाण उपाय, त्याला पॅन्शिया असं म्हणतात. सी आहे इपिटाप. इपिटाप म्हणजे काय, तर मृत्यूशय्येवर लेखलेले जे कोरीव लेख असतात त्याला इपिटाप असं म्हणतात. आणि डी आहे ड्रॉट. ड्रॉट म्हणजे काय, तर दुष्काळ, अवर्षण. आता जो छोटा चुटुकदार चुटकुला असं म्हणतो आपण त्याला म्हणतात अनिकडौट म्हणजे दंतकथा. तर आपलं आन्सर आहे बघा ए, अनिकडौट. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. बघा, एक सेंटेन्स दिले, त्याच्यामध्ये एक अंडरलाइन केलेला अधोरेखित वर्ड आहे. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आपल्याला असा शब्द फाइंड आउट करायचा आहे जो की मोस्ट सिमिलर असणार आहे. बघूया प्रश्न. देर इज नो डाऊट दॅट इटिंग व्हेजिटेबल इज बेनिफिशियल टू वन सेल्फ. बघा, यामध्ये कुठलीही शंका नाहीये की देर इज नो डाऊट, कुठलीही शंका नाही दॅट इटिंग व्हेजिटेबल, भाजीपाला खाणं हे बेनिफिशियल म्हणजे फायद्याचं असणं, वन सेल्फ एखाद्याच्या आरोग्यासाठी बेनिफिशियल असणं, काय तर व्हेजिटेबल भाजीपाला खाणं, हे खाणं एखाद्याच्या आरोग्यासाठी म्हणजे चांगलंच आहे असं म्हणता येईल, आरोग्यदायक आहे असं म्हणतात. तर बेनिफिशियल या शब्दाचा आपल्याला सिमिलर सिनॉनिम वर्ड फाइंड आउट करायचा. ए आहे बघा ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, तर फायदेशीर असं म्हणूया, होऊ शकतं सिमिलर वर्ड. बी बघूया इंजुरियस म्हणजे घातक, डेंजरस. सी आहे हार्मफुलचा अर्थ होतो घातक. डी आहे अनफेवरेबल. बघा, फेवरेबलचा अर्थ होतो अनुकूल, अनफेवरेबल म्हणजे अनुकूल नसणारं. आपल्याला बेनिफिशियल म्हणजे फायद्याचं, त्यासाठी अर्थ फाइंड आउट करायचा. आपल्याकडे आन्सर आहे बघा ए, ॲडव्हान्टेजेस. करेक्ट आन्सर आहे आपलं ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 90. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. खाली दिलेल्या शब्दाला आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा, विरुद्धार्थी शब्द. आता ड्विंडल म्हणजे काय, तर ड्विंडल म्हणजे काय, तर कमी करणे असं म्हणूया आपण. त्या ड्विंडलला आपल्याकडे कमी करण्यासाठी अर्थ काय होतो, इन्क्रीज म्हणजे काय, वाढवणे. आता आपल्याकडे एक नंबरलाच इन्क्रीज दिलाय, वाढवणे, हा आपला करेक्ट आन्सर झाला, ऑप्शन ए. तरी आपण बी बघूया ऑप्शन काय, डिमिनिश म्हणजे कमी करणे, डिक्रीज म्हणजे कमी करणे, रिड्यूसचा अर्थ सुद्धा कमी करणे. चला तर मग हे काय झाले, सर्व काय झाले, ड्विंडलसाठी सिनोनिम झाले. कमी करण्यासाठी डिमिनिश, डिक्रीज आणि रिड्यूस. एकच होता अपोजिट अँटोनिम जो आहे इन्क्रीज म्हणजे वाढवणे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, मोस्ट सिमिलर आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा, डॉन्टलेस. आता डॉन्टलेस म्हणजे काय, तर भीती नसणारा किंवा भीड न बाळगणारा असा हे म्हणूया. तर त्यासाठी सिमिलर वर्ड पहिला ऑप्शन आहे फिअरलेस म्हणजे भीतीदायक. ऑप्शन आपल्याला सापडलेला आहे बघा. दुसरं बघूया बी, डिफिडंट म्हणजे भित्रा असं म्हणूया. सी म्हणजे सुद्धा भित्रा. डी म्हणजे नर्वस म्हणजे नैराश्य. एक आन्सर आपलं करेक्ट आहे बघा, फिअरलेस. चला सापडलं आपल्याला आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिलाय, त्यामध्ये एक अधोरेखित केलेला वर्ड दिलाय. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. खाली दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. बघा, द डिसीज दॅट वन्स क्लेम्ड मिलियन्स ऑफ लाईव्स हॅज नाव बीन इरॅडिकेट. बघा, द डिसीज
जो रोग होता, आजार होता, त्यांनी वन्स एकदा काय केला होता, क्लेम केला, दावा केला होता की मिलियन्स ऑफ लाईफ, लाखो आयुष्य काय केले होते, इरॅडिकेट म्हणजे नष्ट झालेले होते. जसं की यापूर्वी समजा देवीसारखे स्मॉल पॉक्स एटसेट्रा रोग यायचे, त्यामधून खूप साऱ्या लोकांचा जीव जायचा असं म्हणतो आपण, किंवा प्लेग हा रोग असतील तर त्यावर असू शकतो हा सेंटेन्स. इरॅडिकेट समूळ नाश करणे, यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचं, विरुद्धार्थी शब्द. बघा, प्रिझर्व म्हणजे जतन करून ठेवणे, बी म्हणजे रिमूव्ह काढून टाकणे, थ्रो म्हणजे फेकून देणे, एलिमिनेट म्हणजे काढून टाकणे. आता इरॅडिकेटसाठी आपल्याला या सेंटेन्सनुसार अर्थ सापडला, प्रिझर्व जतन करून ठेवणे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन इडिमेटिक एक्सप्रेशन इज गिवन. बघा, सेंटेन्स दिले, त्यामध्ये अंडरलाईन अधोरेखित केलेले इडिमेटिक एक्सप्रेशन दिले. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिमेटिक एक्सप्रेशन अ फाईट एलिफंट. अ फाईट एलिफंट हे जो इडिमेटिक एक्सप्रेशन आहे त्याचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. सेंटेन्स वाचूया. At first, Rekha was excited to inherit the farm, but it soon proved to be a fight element she couldn't afford. बघा, रेखा वॉज एक्सायटेड, जे रेखा होती काय झाले होते, एक्सायटेड, आनंदित झाले होते. इनहरिट म्हणजे काय, तर वारसानुसार जे एखादी गोष्ट मिळत जाते त्याला इनहेरिटन्स असं म्हणतात. तिला वारसानुसार काय मिळणार होतं, एक फार्म, शेत मिळणार होतं. परंतु इट सोन प्रूव्ड, नंतर ते सिद्ध झालं, टू बी अ फाईट एलिमेंट शी कुडंट अफोर्ड म्हणजे परवडू शकणे असं म्हणूया. नंतर तिला असं कळालं की ते आपण शी कुड नॉट अफोर्ड, ते तिला परवडू शकलं नाही. तर यासाठी आपल्याला फाईट एलिफंट या इडिमेटिक एक्सप्रेशनचा अर्थ फाइंड आउट करायचा. बघा, पहिला ऑप्शन आपल्याकडे अ कॉस्टली ऑर ट्रबलसम पोझिशन, एक महागडं किंवा ट्रबलसम पोझिशन. बघा, अफोर्ड म्हणजे परवडणे, आता कुड नॉट दिलायचं म्हणजे न परवडण्यासारखं. येथेच आपल्याला अर्थ फाइंड आउट झाला. कॉस्टली म्हणजे महागडं, म्हणजे आपला आन्सर झाला बघा, कॉस्टली. दुसरं बघूया, अ व्हेरी ब्युटिफुल अँड डेलिकेट पोझिशन, खूप सुंदर आणि डेलिकेट नाजूक असं पोझिशन. सी हायली प्रेशियस व्हॅल्युएबल पोझिशन, खूप मौल्यवान बहुमोलाची पोझिशन, मालमत्ता नाहीये. तर आन्सर आहे पहिलं ए, अ कॉस्टली ऑर ट्रबलसम पोझिशन. कॉस्टली म्हणजे महागडं, ट्रबलसी म्हणजे अडचणीची मालमत्ता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 23. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. बघा, सेंटेन्स दिले, त्यामध्ये एक अंडरलाईन फ्रेझल वर्ब आहे. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. Sentence वाचूया. केविन आज जुलिया आउट फॉर द प्रोमेनेड कन्सर्ट. बघा, केविनने काय केलं, जुलियाला आस्क आउट केलं. आस्क आउट म्हणजे काय, तर विचारलं, विनंती केली, फॉर द प्रोमेनेड कन्सर्ट. कन्सर्ट म्हणजे काय, आपण एक समारोह, कार्यक्रम असं त्याला म्हणूया. आता आस्क आउटचा अर्थ इथूनच आपल्याला क्लिअर झाला. आस्क आउट म्हणजे काय, तर विनंती करणं असं म्हणूया. आता ए ऑप्शन आहे आपल्याकडे, इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित करणे होऊ शकतं. बी बघूया, थ्रू आउट ऑफ म्हणजे काय, तर थ्रू हा सेकंड फॉर्म, फेकून देणे. रिजेक्ट म्हणजे नाकारणे. डिप्राय म्हणजे वंचित ठेवणे. करेक्ट आन्सर सापडला आपल्याला ए, इन्व्हायटेड म्हणजे आस्क आउटचा अर्थ काय होतो, इन्व्हायटेड, आमंत्रित करणं. नेक्स्ट बघूया 24. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. बघा, प्रश्न आहे, अ पर्सन हू अबस्टेन फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, हू अबस्टेन फ्रॉम म्हणजे काय, तर दूर राहणे, फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. बघा, अबस्टेन फ्रॉम याचा आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन फाइंड आउट करायचा आहे. त्या व्यक्तीला काय म्हणतात बघा. आता पहिला आहे टिटोटॉलर. चला, आन्सर सापडला आपल्याला. टिटोटॉलर म्हणजे काय, अल्कोहोलिक ड्रिंक्स. असा व्यक्ती जो दारूपासून दूर राहतो, दारू पित नाही, त्याला म्हणतात टिटोटॉलर. बी आहे बायलिंग्युअल, याचा अर्थ होतो बहुभाषिक. असा व्यक्ती ज्याला की खूप साऱ्या भाषांचं ज्ञान आहे, त्याला बायलिंग्युअल असं म्हणतात. सी आहे ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. वन पर्सन हू ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली, असा व्यक्ती जो नेहमी काय करतो, पॉझिटिव्ह विचार करतो, सकारात्मक विचार करतो. डी आहे गे म्हणजे काय, तर आनंदी राहणे. तर आपल्याला करेक्ट आन्सर सापडले टिटोटॉलर म्हणजे असा व्यक्ती जो की दारू पित नाही, अल्कोहोलिक ड्रिंक पासून अबस्टेन राहतो. नेक्स्ट बघूया. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. मनीचा अर्थ फाइंड आउट करा. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर द हॅच. बघा, काउंट युअर चिकन्स, काउंट म्हणजे कोंबडीचे पिल्ले असं म्हणूया. हॅच म्हणजे काय, तर अंडी उबवणे असं म्हणूया. बघा, डोंट काउंट युअर चिकन्स म्हणजे तुमच्या अंडीचे पिल्ले तिने त्या अंडी उबवण्याच्या अगोदरच मोजत बसू नका. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही की अशी होणार आहे आणि त्या अगोदरच आपण त्याच्याबद्दल हवेत मनोरे बांधणं, म्हणजे असं होईल तसं होईल अशा कल्पना विचार करणं, तर तो त्याचा अर्थ होता. बघूया प्रश्न वाचा, ऑप्शन वाचा. इफ यू कीप हेन्स देन देर इज नो नीड टू सी हाऊ मेनी चिकन्स आर हॅच्ड इज. बघा, जर तुम्ही त्या कोंबडीच्या पिल्ल्याला जर झाकून ठेवलेलं असेल तर तुम्हाला दररोज त्याला पाहण्याची काही गरज नाही. दुसरं, डोंट मेक प्लॅन्स बेस्ड ऑन प्रेडिक्टेड रिझल्ट्स दॅट हॅवंट ऑकर्ड. बघा, करेक्ट आन्सर बी सापडलाय. डोंट मेक प्लॅन्स म्हणजे
कल्पना, प्लॅन्स म्हणजे योजना तयार करू नका. बेस कशावर आहेत? प्रिडिक्टेड रिझल्ट. प्रिडिक्टेड म्हणजे काय? तर भाकीत. रिझल्ट म्हणजे परिणाम. भाकीत असणाऱ्या परिणामांवरती किंवा जे कधीही ऑकर झालेले नाहीत, ऑकर म्हणजे घडलेले नाही आहेत, तर त्या बेसिसवरती तुमच्या प्लॅन, योजना आखू नका, हा त्या प्रोव्हर्बचा अर्थ होतो. बी आन्सर सापडलेलं आहे. चला, तर मित्रांनो, ही होती महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम असतील, फ्रेजेस असतील, सिनॉनिम असतील, अँटोनिम. या सर्वांचा तुम्हाला उपयोग ज्या आगामी तलाठी भरती आहेत, ग्रामसेवक भरती आहेत, वन भरती आहेत, MPSC आहे, रेल्वे असेल, SSC असेल, या सर्व परीक्षेमध्ये 100% यासारखे प्रश्न विचारले जातात. हा आपला होता पार्ट 1 डे 1चा सिरीज. यानंतर सुद्धा आपण सिरीज चालूच ठेवणार आहोत. तर खूप सारे आपण शिकणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि जी मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा मला मेसेज करू शकता, म्हणजे ग्रुपवर तुम्हाला ठेवता येईल आणि हे सर्वांचं तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग होईल. चला, तर आपण येथे थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.